वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे बोईसरला मॅच, बघू शकता तुम्ही. मी तर लेट झाले, बाकी सगळे प्लेयर्स गेलेले आहेत आपले ग्राउंडवर. तर जातो आता ग्राउंडवर. कोणता ग्राउंड आहे मला पण काय माहिती नाही. असं चालू आहे लाईटीवर, इकडे वरती लाईट दिसते ना, चालू आहे डायरेक्ट. तर जातो आता ग्राउंडवर. आहे समोरच मॅच आहे. तर चला मित्रांनो, ग्राउंडवर जाऊनच भेटतो तुम्हाला आता. जाएगा संघर्ष मुर्गे बी. भाई ग्राउंड पे पहुंच गए अपन. देखो ग्राउंड कैसा है. रन होगा और 15 मिनट में आपको 4 ओवर खत्म करने, इस बात का ध्यान रखना होगा. पहली गेंद दोनों टीम की तरफ से 10 फील्डर कॉम्बॉक्स में जरूरी होगा. इस बार फुल टॉस गेंद और क्या बेहतरीन स्वीप लगाया. जरूर गेंद डिक्लेयर जोन में ट्रेवल की इस बार कट करने का प्रयास और बड़ी मछली फंसाई. घतेच घरत बॅक टू द ग्राउंड. पहिल्या ओव्हरीत आउट झाले. निकुंज राऊत चालला आता. राहुल के हाथ से खेला, फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया. हालांकि एक रन लेने से नहीं रोक पाएंगे गेंद बल्लेबाज को. 3 रन के साथ ओवर की समाप्ति. असा कोण 1 रन काढतो. स्कोर कार्ड पे लगे नहीं गेंदबाज चीन में स्ट्राइक पर देखने को मिलेंगे राइट हैंड बल्लेबाज. इस बार खूबसूरत गेंद रफ्तार के साथ डाली गई और पैरों बढ़ती. खतरनाक बल्ले का किनारा लेके डिक्लेयर जोन में जाएगी. सिंगल के साथ स्कोर कार्ड बढ़ते. चिन्मय वर्सेस सार्थक. एक बार फिर खूबसूरत गेंदे. 3 गेंदे और 3 पिन पॉइंट जारी है. तुम्ही बघू शकता SG बॅग. गेंदबाज एक बार फिर हाथ खोलने का मौका नहीं दे रहे वहां पे. इस बार स्वीप लगाने की कोशिश, बल्ले को छोड़ती हुई गेंद लेग स्टंप से. पहली गेंद ऑफसाइड के रीजन में कट किया. फिंगर को चकमा देते हुए जाएगी सीमा रेखा. पहिला चौका राहिला आहे. जीवा घर आहे त्याच्या हातात. के साथ इसको कार्ड बढ़ता हुआ 14. कहीं रनों की दरकार. जीवाने एक चौका मारला. बघूया काय तरफ से एक चौका लगेगा. सेंसिबल क्रिकेट देखने को मिलता हुआ. सेन्सिबल हल्के हाथ से खेला और सिंगल छुड़ाया. इस सिंगल के साथ इसको कुछ के कंधों पर होगी यहाँ से रन बनाने की. बार कट करना चाहते थे. बैक टू बॉलर और बड़ी मछली आउट झाला. दादा हरवाली 2 गेंदें शेष. स्वीप के वहां पे फील्डर गेंद को फील्ड करेंगे. हालांकि 1 रन लेने से नहीं रहे अंकुश की. तो पहिला बॉल खेळत असणार ऋषी दादा. बार पीछे जाके शॉट लगाने का प्रयास और एकदा 1 रन. 1 रन जोन में जाएगी. 1 रन के लिए इस 1 रन के बॅट चेंज केला त्याने. आता बघूया हाताने मारू शकतो का नाही. नए गेंदबाज अनिकेत दिखेंगे गेंदबाजी मार्क पर. इधर लेग साइड में गेंदबाज और पहली गेंद सटीक टप्पे पे डाली. दुसरा बॉल खेळत असताना आलाय. एक बार फिर जरूर लेग थोड़ी सी पीछे थी, लेकिन शार्प टर्न देखने को मिला. कहीं अच्छा शॉट जरूर. इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड अलोंग द कारपेट. सीमा रेखा पार आता हुआ प्ले बॉल 4. इस 4 के साथ दुसरा चौकार मारलाय. 23 लगे गेंदबाज ने. इस बार जगह बना के पॉइंट के रीजन में कट करना चाहते थे. कीपर ने वहां पे किती रन झाले बघूया आपण काय करतील आता. फिल्डिंग आलंय. सेकंड इनिंग पहिली ओव्हर हाताळण्यासाठी आलेला आहे सार्थक. दूसरी गेंद एक बार फिर से हल्के हाथ से खेला है. इस बार हम सेंसिबल क्रिकेट. एक बार फिर हल्के हाथ से. इस बार एक बार फिर टिप्पा पड़ने के बाद गेंद काटा बदलती हुई लगातार. इस बार खराब गेंद. 2 रन का खामियाजा भुगतना होगा यहाँ पे.
नीचे हल्के हाथ से खेला. लाईट गेली मॅच चालू असताना. आता बघूया सार्थकची ओव्हर कंप्लीट आणि लाईट गेली. लाईट आली परत. आता बघूया दुसरी ओव्हर टाकण्यासाठी आलाय स्वप्नील डॉन. काय करेल आता. लेकिन इस बार बॉल वाईट 8 रनों पर इस बार हल्के हाथ से खेला है. खनाली तो के लिए से इस ओवर की एक बार फिर से स्विप शॉट लगाने का प्रयास और एक और बल्लेबाज आउट. कॅच आउट झाला. प्रणय गए डॉनच्या Yes, he's a दोन master विकेट. catcher. आताही हल्के हाथ से खेलने का प्रयास. वहां पे रन आउट का मौका टीम के लिए. तीन हैट्रिक पूरी होती है. विकेट. हॅट्रिक झाली. Yes, he's a master catcher. स्वप्नील डॉन आलाय. आफ्टर लॉंग टाइम हॅट्रिक घेतली. तिसरी ओव्हर आणि आलेत कोण निकुंज राऊत. ओव्हर की हल्के हाथ से खेला और कट लावून सिंगल. सिंगल घेतली आहे. सिंगल. एक बार फिर हल्के हाथ से खेला. बैक टू बॉलर. वहां पे फॉलो थ्रू में गेंद को जरूर Slip डाला. किया, हालांकि थ्रू नहीं कर पाए. बार एक बार फिर हल्के हाथ से डेलिकेट टच किया है. डिक्लेयर जून में गेंद को ट्रेवल कराया और सिंगल और 10 की जरूरत. 8 बॉल 10 पाहिजेत. बघूया आता शेवटचे 2-3 बॉल बाकी आहेत. सिंगल काढली परत. 5 के दिए और बाउंड्रीज का प्रयास नहीं किया है. इस आखिरी गेंद पर एक बार फिर से हल्के हाथ से अंडर संघर्ष मोड में भी 3 विकेट. स्पिन बॉलर आलाय कनक पाटील. पहली गेंद खराब गेंद. नो के साथ शुरुआत. पहिलाच बॉल नो पडला म्हणून आता बॉलिंग दिली जीवाला. तर किती रन पाहिजेत तुला काय वाटते. जीवा बॉलर आलाय. करेल काय वाटते. काय करू शकते तुला. इस बार बड़ा शॉट लगाने की कोशिश. बल्ले का टॉप है और बॉक्स के रूप में लगता हुआ है बड़ा झटका. जीवाची बॉलिंग चाललंय आज. म्हणजे तुम्ही बघूच शकतात आपले मागचे मॅच जे ओव्हरआर्मचे मॅच होतात त्यात जीवाचा लेग स्पिन आणि बॉक्स गेममध्ये ऑफ स्पिन चालला आहे. पण ह्याला पुढच्या टायमाला तुला काय वाटते जागा भेटेल ह्याला. ओव्हर टाकायला जागा भेटणार का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पुढच्या मॅचला जीवा ओव्हर टाकेल का नाही. सरकार कहीं बाउंड्री की तलाश होगी. अब आते ही बड़ा शॉट लगाया. वहां पे ग्रेस गरज गेंद को फील्ड करेंगे. रन आउट का मौका. गेंद बॉल 4ची गरज. 6 मारली. जरूर गैप में झटकेला था गेंद को, लेकिन बॉक्स विकेट के रूप में एक और झटका लगते हुए 2 बॉल 4ची गरज होती आणि मारली 6. एक गेंद और जहां से जीवाची बॉलिंग चाललंय आज. एक ना होगा एक बॉल और डॉट बॉल आती हुई. डॉट बॉल के साथ सहायक का बिरवाड़ी. लो स्कोरिंग फाइटिंग टोटल में पहली मैच जिंकले. 24 गेंद में 24 रन. स्वप्नील डॉनला मॅच भेटलाय पण त्याने डेडिकेट करून जीवाला दिलाय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. कारण का जीवाला पहिल्यांदा ट्रॉफी भेटली मॅन ऑफ द मॅचची. क्वालिफायर का टॉस किया जाएगा और उसके बाद बॉल चॉइस. चला मैदानाचा ताबा घ्या. तिकडे होत नाही. खरं मॅचला सुरुवात मैदानामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. स्ट्राईकवर अंडर बॉक्स क्रिकेटने घेतलं उंच भरारी आणि मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल फॉलोथ्रू मध्ये चांगलं चित्ररक्षण, परंतु खऱ्या अर्थाने डॉनने आपली मॅन ऑफ द मॅच दुसरा बॉल आलाय. दिली त्याकरताच, कारण की शेवटचं महत्वपूर्ण षटक त्याने हाताळलं. फुलटॉस बॉलला सरळ हातामध्ये गेलाय. स्वीप केलाय फट्टा. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. कॅच आउट झाला. आता निकुंज चाललाय. काय करू शकतो का. नवीन बॅट बघू शकता तुम्ही. त्या हातात कोणते आहे. नवीन फलंदाज निकुंज एसजी आतमध्ये येतोय. बॅट म्हणजे शुभम गावडची बॅट. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 बॅट ज्याला पाहिजे त्यांनी कमेंट करा म्हणजे लगेच भेटून जाईल.
अगदी नितीन दय्यार राऊंड यावेळेस पहिला बॉल हाताळण्यासाठी ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉलला फटका खेळलाय, सिंगल इकडून मात्र पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र थोडी जागा बनवून ना पॉईंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न तिकडे डिक्लेअर झोन भेटेल. आणि हे असोसिएशन झाल्यापासून मात्र एक सुरेख आणि देखणं आयोजन नियोजन प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. आणि खऱ्या अर्थाने इकडे पहिल्या अटेम्प्टला हातात आला. यार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वीपचा फटका आणखीन एक वेळा मात्र स्वीपचा फटका आहे नक्की, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॉल. चांगली गोलंदाजी शेवटचा बॉल देखील एच लागून 6 वेळ बाकी आहे. होता बॉल हातामध्ये आला नाही कीपरच्या. ही चांगली रनिंग भेटते विकेट कारण की नो बॉल वरती 1 रन काढलाय. फलकावर आले 12 बॉल 12 झाले 12 चेंडूचा. आता मात्र थोडा उंच गेला. शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा मात्र हाफ फुलचा फटका मारली. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. जीवा उतरला परत. संघर्ष मुरुबे बी आपल्याला पाहायला मिळतोय. हो हिच लागलं इकडे मात्र नकार दिलाय. कीपर गडबड ओ डायरेक्ट हिट परतावं लागलं असतं. स्वीपचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इकडे नॉट आउट आहे. पुन्हा एकदा मात्र बॉक्स आउट मध्ये हा विकेट. चौथ्या बॉलवर आणखीन एक विकेट. लकी बॉल आउट झाला परत. जीवा दादा आता गेला. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी यायचं आहे. लकी बॉईज तारापूर चेंडू जाऊ दिला आणि व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईट बॉल दिलाय. पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 15-15 स्कोर कार्ड वर 2. चांगला बॉल स्वीप केला मात्र जिथून धावा येऊ शकतात. तयार इकडे मात्र गोलंदाज. पहिलाच बॉल आणि इकडे मात्र पहिलाच बॉल वर संधी आली. नो बॉल आणि त्यावर एक सिंगल. खराब बॉल हाताळलाय. स्कोरबोर्ड 2. आणखी एक नो आणि बघा 4. शेवटची ओव्हर मी पहिलेच म्हटले खूप महत्वपूर्ण असेल. एक नो दुसरा नो मात्र आपण बघू शकता लगातार आलेला स्कोर आणि त्यामुळे मात्र फायदा होतो. स्वीपचा फटका खेळलाय दुसऱ्या हातामध्ये. ओ खराब फिल्डिंग. चेंडू चालला चौका मारलाय परत एकदा. 27 धावा भरपूर धावा खर्च केल्या. त्यावेळेस फटका खेळलाय. चेंडू अडवला जातोय. डॉट बॉल येतोय. अथवा नाही. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. तिकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव नक्की असेल. स्वीपचा फटका पुन्हा एकदा खेळला जातोय आणि इकडे बघा हलगर्जीपणा आणि इथे आपण बघू शकता आतापर्यंत 14 आल्यात. बघूया शेवटच्या बॉलवर का असेल. वर आणि सरळ गेला हातामध्ये. त्यावेळेस एक धाव मिळते का पंच डिक्लेअर. अभी अभी मिट्टी डाली गई है. पहिली ओव्हर हाताळण्यासाठी आले 7. बॉल भूक की आ रही है. कितने रनों पर रुकना चाहिए. पहिल्या ओव्हर मध्ये किती रन येतील. ग्राउंड के बारे में बोलना चाहूंगा. पहिला बॉल वरती भेटला विकेट. आउट. ओ यूटी विकेट. दुसरा बॉल नो आणि चांगला मात्र प्लेसमेंट केलं. तिथे फलंदाजाने पाहिलं की हलक्या हाताने सॉफ्ट हँडने दुसऱ्या बॉलवर मात्र सिंगल इकडे आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरची सरासरी मेंटेन करायची आहे. स्लोवर बॉल हाताळलाय. तिथे मात्र एक धाव पूर्ण केली. रनआउट घेण्याचा प्रयत्न होता. थोडा थ्रो खराब. बॉल पकड. स्वीप केला जातोय. फटका नो स्कोर देखील कॉल होता. म्हणजे आपण टाकलेला बॉल टाकला दुसरीवर टाकण्यासाठी आलाय डॉन. देखील मात्र सरळ हातामध्ये गेला. जीवा आहे तिथे डॉट बॉल येत असताना अजून 29 धावेची. 3 चेंडू 3ही मात्र डॉट आले. आणखीन एक चांगला बॉल आहे. थोडा पुढे गेला होता फलंदाज अंतिम क्षणाला मात्र. आणि शेवटच्या ओव्हर मध्ये जर विचार केला तर 18 धावा आल्या आणि तिथे मात्र आपण बघू गेलेली नाहीये. चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. चांगल्या टप्प्यावर वेगाने येत असताना पुढे जाऊन खेळला जातो. एक धाव असेल. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड कोणची बॉलिंग आज पडलाय चांगली. 11 धावा धावपलकावर स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला भेटेल. आणि यावेळेस मात्र बॉक्स आउट मध्ये विकेट. फलंदाज बाद. कॉन
बॅक टू पवेलियन. आता कोण उतरेल? तनिष नीला नीलू जांबून शॉट. 35चा आव्हान, 24 पाहिजेत. सरळ गेलाय चेंडू हातामध्ये, सार्थक आहे आणि रनआउट देखील मिळते. चौथ्या बॉलवर देखील विकेट आला. Run out. बॅक टू डगआउट. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये Back 24 to धावेची pavilion. गरज घरी होती. जाण्याची घाई झाली. चौकारांची गरज आहे. डहाणूवरून आले पहिल्या मॅच फार लांबून. केलं बिरवाडी संघाने. रुपी 11 कोण आलाय इथे हा? आपण बघू शकतात वाटते तसही 22 धावा होत्या. वैभव Defense सूर्यवंशी. करण्यासाठी त्या धावा defense केल्या आणि 12.5 त्यानंतर वर्षांचा धावा खेळाडू डोंगरा एवढा नक्कीच उतरलाय त्याच्यासाठी कुठे? येतात. 2 बॉल आहेत. 4 बोईसर बॉल यादव नगरच्या ग्राउंडवर. बॉलचा खेळ बघे 24 पाहिजे. एच आणि बोल्ड यावेळेस मात्र विकेट. टीमची हॅट्रिक इकडे पूर्ण होत असताना निकुंज राऊतने हॅट्रिक घेतली आहे. 7 मध्ये 24 म्हणजेच 1 रन असेल. चांगली ओव्हर निकुंजची देखील कमालीची ओव्हर. नवीन बॉलर पट्टा सजवलाय, एकदा बसेल आणि आता मात्र 5 गेलेले बघ त्या दिवशी वाले. नंतर नो आला आणि 4 आलाय. इथे मात्र चौकार येतोय. स्कोरबोर्ड गरज. कनक थोडी बॉलिंग मात्र टाकायला चर्चा लागलाय. होत असताना त्यासमोर आहे आणि कोण? यावेळेस निकुंज वैभव कनककडे जातो आणि सूर्यवंशी. सांगतोय की काय करायचंय. गोली बेटा मस्ती नाही. डिलिव्हर करावं लागेल. यावेळेस मात्र फटका सजवलाय. तिकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जीवा डॉट बॉल. परंतु 3 मध्ये 13ची गरज इथे आपण बघू शकता बनवायची आहे. म्हणजे 4 या 13 धावा 3 मध्ये करायचेच आहेत. 3-13 कणक तयार. गुड बॉल, गुड बॉल. चांगल्या टप्प्यावर यावेळेस चेंडू टाकलाय आणि 2 झाली. येत्या काळामध्ये बिरवाडी संघाचं भविष्य म्हणून ज्याला उपजल. व्हाईट बॉल 2 मध्ये 12 करायची गरज. चांगला बॉल आहे. आणखीन एक धाव इथून मात्र मिळेल. 1 चेंडू आणि 11 धावेची गरज. मॅच संपल्यावर लगेच मैदानामध्ये उतरायचंय. आणि 6वी टीम आपल्याला पाहायला मिळते प्ले बॉईज चषकाची क्वार्टर फायनल मध्ये जाताना रुबी 11 संयुक्त बिरवाडी क्वालिफाय झालेले आहेत आजच्या दिवसात. तर सभासद आपण पाहू शकतात आपल्याला पाहायला मिळते. दिव्यास क्वालिफाय झालेत. साहिलला मॅन ऑफ द मॅच भेटली. म्हणजे मॅन ऑफ द मॅच एकदम खतरनाक भेटली रे तुला. दे त्याला. क्वालिफाय झालेले आहेत प्लेयर आपले. 1 नंबर बॉलिंग टाकली आहेत. आता आपण घरी जायचं डायरेक्ट. कनक काय काम नाही होत तुझा. 1 नंबर भिखारी आहे. फार टुर्नामेंट नंतर आता झालं क्वालिफाय. फार म्हणजे भरपूर फर्स्ट राऊंडला सर्व होतं. फार दिवसानंतर नवीन टीम घेतली. कनकला पण ॲड केला. सादत पण आपला होता आज आणि अजून रुद्र पण होता. लहान लहान पोरं होती सगळेजण. तर क्वालिफाय झालेलो आहेत. बघूया आता. आणि आपले सपोर्टर सुद्धा आलेले. खूपच सुंदर लकी चाम आपलं प्रशांत दादा. चला आता जातो. मॅच जिंकले आपण आता. तर मॅच जिंकण्याच्या खुशीत जीवा आता बदाम शेक पाजा लागलाय. अपने को बदाम शेक पीना है. हाँ टॉप नॉच क्वालिटी बदाम शेक.